बहुतेक आम्हाला चुकीची माहिती मिळाली. येतो आम्ही. तुमचं समाधान झालं ना मग बास. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, बरीच माहिती मिळते तुला माझ्याबद्दल. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तुला मंजिरी वाघमारे. पुन्हा तात्यासाहेबांनी मात दिली. प्रत्येक वेळी कसं काय अलर्ट होता ती. मंजू अगं काहीच नाही सापडलं तिकडे. पप्याची टीप खोटी निघाली. टीप खोटी नाही निघाली भारती मावशी. तात्यासाहेबांनी आपल्याला खोटं ठरवले. म्हणजे त्यांना आधीच कुणीतरी सावध केले, नाहीतर आपण तिथं पोचायच्या ते तिथं कसे आले असतील. मंजू अगं ही गोष्ट फक्त आपल्याला माहित होती. मग असं कोण आहे आपल्यात जे तात्यासाहेबांना हे सगळं सांगतंय? माहित नाही, पण कुणीतरी नक्की जे इथल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. भारती मावशी, आपल्याला आता लई सावध राहायला लागणार आहे. तो जो कुणी आहे ना त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. बरोबर बोलतेस तू. वर्देशी बेईमानी करणाऱ्याला सोडायचं नाही. बलमा, ही फाईल नगरपालिकेत देऊन ये आणि आजच्या आज काम झालं पाहिजे. हा चला. रामे, तात्यासाहेबांची गाडी. सत्या सत्या तात्यासाहेब आलेत. काय? हो. तुला ते नवीन टाकले ना ती टाक. नवीन आता दिलेली. तात्यासाहेब कुठे आहेत? त्यांना बाकीची पण कामं असतात रे, ते काही रिकामे नाहीये. बघ जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल. बघ, आपल्या एका गोडाऊनवरती ना पोलिसांनी छापा टाकलाय आणि तो छापा मंजुरी टाकलाय. सत्य काय आहे ना, नशीब तिथं तात्यासाहेबांनी आपले कामगार होते. समजा त्या कामगारांना कळालं असतं की असं असं झालंय तर किती राग आला असता. पण वाघमारेंनी का छापा टाकला? का छापा टाकलाय ते मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बायकोला असं वाटतंय की तिथं आपण उलटसुलट धंदे करतो. अरे सत्या, तुलाही माहिती आहे तात्यासाहेब किती क्लीन आहेत. आणि हे बघ सत्या, हे काय बरोबर नाहीये. समजा जर काही त्या लोकांना कळालं असतं तर तात्यासाहेबांची नाक बदनामी झाली असती. हे बघ सत्या, तिला जरा चांगली समज दे. हे चुकीचं वागते ती. बरं झालं, पगाराच्या एक दिवस आधी किराणा संपला. आता पटकन जाऊन किराणा भरते आणि सत्याच्या आवडीचं काहीतरी बनवते. इथं आल्यापासून तसा बेतच नाही झाला. त्याला बी घरच्या जेवणाची आठवण येत असं.
आधी हे पैसे देवासमोर ठेवते. नवीन घरातली पहिली लक्ष्मी. मंजू, तुम्ही काय करता एवढ्या रात्रीत? हाय का आता तुम्ही काय करताय एवढ्या रात्री म्हणली बघितलं का? अगं एवढ्या रात्री कशाच दुपारपासून हेलपाट घालतोय. अग मी चक्र मारत होतो दुपारपासून. हा तीच ती माझा नवरा दुपारपासून हेलपाट घालतोय. येतोय बघतोय तर हायच कुलूप, येतोय बघतोय तर हायच कुलूप. पर आता दार उघडत दिसलं तसं घरात घुसलो बघ. काय काम आहे? हाय का आता कशासाठी म्हणून काय विचारत्यास? अगो आज दुपारी भीतीव कॅलेंडर दिसलो आणि त्या कॅलेंडर मध्ये आज स्पेशल तारीख दिसली. म्हणलं आज लय स्पेशल तारीख आहे म्हणून आली मी तुझ्याकडे. म्हणजे काय? म्हणजे हे काय मस्करी करायची आहे का? काय काय आज? म्हणजे अबे उघड नाटक करू नकस. तुझ्या ध्यानात नाही बे आज कंची तारीख आहे ती? सांगशील का आता काय आज? अगे म्हणजे आज तुझ्या पगाराची तारीख आहे ठाव नाही तुला? आत्ता आलं का नाही ध्यानात? रत्ना काटे लई शार्प आहे. अगं या कानबारीला ह्या नवऱ्याला इसरीन पर ही तुझी पगाराची तारीख नाही इसरायची. म्हणजे नवरा ज्या दिवशी केला ती तारीख बी इसरून जाईल मी. लग्नाची हा पर ही तारीख नाही इसरणार. दे पगार दे. नाही जमणार. मला माझा संसार आहे, मला पण लागतात पैसे. अगं तुला काय गरज आहे? तुझा नवरा नगरसेवक आहे. एक सही केली की लाख रुपये, एक सही केली की लाख रुपये. काय गरज आहे तुला? काय गे म्हणजे मी सांगितलं होतं तुला एवढं चांगलं घर सोड आणि इथं ह्या खोराड्यात येऊन राहा म्हणून? बघ जशी ह्या घरची जबाबदारी तुझ्यावर आहे तशीच त्या घरची बी जबाबदारी तुझ्यावर आहे. आता तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता मला पण माझा संसार आहे. संसारासाठी 4 पैसे बाजूला ठेवायचेत. तुम्ही स्वतः कमवा, स्वतः खर्च करा. हे म्हणजे आत्ता पातूर काय तू आम्हाला पोसत होतीस असं म्हणायचंय तुला? हात सोड, वरतीवर आहे. काय म्हणजे आत्ता पातूर मी होते का नाही म्हणून तुझं घर आहे आणि त्या घरात काय फक्त आम्ही नाही, तुझी आई आणि तुझी बन बी आहे.